तुम्हाला माहितीये, ह्या जगातील बहुतांश लोक नवीन वर्षाचे संकल्प घेतात, पण त्यातले कित्येक जण ती फॉलो करतात किंवा पूर्णपणे त्याच्या एंड पर्यंत जातात. आता कुठल्याच संकल्पनेचा एंड नाही. जसं की सकाळी लवकर उठणं, रोज योगा करणं किंवा एक्सरसाइज करणं किंवा मग हेल्दी खाणं, ह्या सगळ्याचा एंड नाहीये. पण जेव्हा ती हॅबिट आपल्याला लागते, ती सवय आपल्याला लागते, तेव्हा समजायचं की आपली ती सवय लावण्याची जे संकल्प होतं ते आता एंड झालं आहे. पण किती जण ते संकल्प एंड करू शकतात? बहुतांश लोकांमधले खूप सारे लोक ते जे न्यू इयरला संकल्प घेतात, ते संकल्प, ते रेझोल्युशन, ते लोक जास्तीत जास्त एक आठवडा, एक महिना, जास्तीत जास्त पकडायलाच गेलं तर 3 महिने फॉलो करू शकतात. ज्यांच्यामध्ये जास्त स्टॅमिना असतो, जास्त एक्साइटमेंट असते, क्युरिओसिटी असते, ते लोक जास्तीत जास्त 3 महिने तरी हा संकल्प म्हणजे न्यू इयरच्या वेळी घेतलेला संकल्प त्यांचा फॉलो करू शकतात. नाही तर त्या बहुतांश लोकांमधले भरपूर लोक त्यांची संकल्प मोडून टाकतात, सोडून देतात आणि त्यांच्या जुन्या रुटीनमध्ये परत येतात. नमस्कार, राम राम. स्वागत आहे तुमचं व्हॉइस दिव्या या चॅनलवर. 6 नोव्हेंबर 2025. तर माझा बर्थडे हा नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो. ज्या महिन्यात थंडी पडायला सुरुवात होते. सकाळ सकाळची हलकी हलकी थंडी असते, म्हणजे नाही जास्त गरमी असते, नाही जास्त थंडी असते. जो ऑटनमचा दिवस असतो ना, म्हणजे ऑटनमचे जे दिवस असतात, ज्या दिवसांमध्ये झाडं त्यांचे रंग बदलत असतात, पानं गळून पडत असतात, असं जे सुंदर वातावरण निर्माण होत असतं ना, त्या वातावरणामध्ये येतो माझा बर्थडे 6 नोव्हेंबरला. आणि मी खरं तर खूप एक्सायटेड असते माझ्या बर्थडेसाठी, कारण की त्यावेळी थंडी पडत असते आणि थंडी सुरू झाल्यामुळे ना इतर लोक कसे ऑफिसला जाणारे, स्कूलला जाणारे, की अजून 1 तास झोपायला भेटू दे, स्वेटर वगैरे घालून अंगावरती ती गरम गरम अशी गोधडी, रजाई, ब्लँकेट जे काही सगळ्यात सांगतो ते तुम्ही असं अंगावरती घेऊन मस्त असं गुडूप अजून 1 तास झोपायला मिळेल असा विचार करून झोपलेले असतात. थंडीचं लवकर उठणं जमत नाही, मान्य आहे मला. पण मी अशी आहे ना, की मला माझ्या बर्थडेच्या दिवशी लवकर उठायचं असतं. माझ्या आयुष्यात पूर्ण वर्षभरात मी अजिबात कधीही न फॉलो केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या मला माझ्या बर्थडेच्या दिवशी करायच्या असतात. खरं तर त्यांची सुरुवात करायची असते. जसं की सकाळी लवकर उठणं, योगा करणं, काहीतरी धार्मिक पुस्तक वाचणं, की भगवद्गीता वाचणं किंवा मग चांगलं काहीतरी खायला सुरुवात करणं. अशा भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे अशा भरपूर चांगल्या सवयी आहेत ज्या की मला फॉलो करायच्या असतात आणि त्यांची सुरुवात मी असं ठरवते माझ्या बर्थडे पासून मी करणार. पण प्रॉब्लेम काय होतो की म्हणजे ऍक्च्युली ना माझं असंच असतं, ज्यावेळी थंडी चालू असते, थंडीचे दिवस यायला लागले की माझा असं बर्थडे येतो आणि मी खूप जास्त ग्रेटफुल असते की माझा बर्थडे नोव्हेंबरमध्ये येतो. आणि माझ्या लहानपणी खरं तर माझ्या बर्थडेच्या दिवशी दिवाळी असायची. दिवाळीत माझा बर्थडे यायचा आणि मी त्यासाठी खूप जास्त ग्रेटफुल आहे. आणि किती थंडी असू दे आणि शाळेला सुट्टी असलेली असू दे, दिवाळी असू दे, पण माझं हे ठरलेलंच असायचं की बर्थडेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं. माझा नेहमी असायचं 4-6च्या मध्ये उठायचं. कधी मी ठरवायचे की ह्या बर्थडेला म्हणजे कधी एखाद्या बर्थडेला ठरवायचे मी 4 वाजता उठायला सुरुवात करणार, एखाद्या बर्थडेला ठरवायचे 5 वाजता उठायला सुरुवात करणार, आणि आता ह्या बर्थडेला ठरवलं होतं की 6 वाजता उठायला सुरुवात करणार. आणि मी माझ्या बर्थडेच्या दिवशी 6ला उठले सुद्धा. पण ना बर्थडेच्या 1 दिवसाआधी मी लवकर उठले होते आणि नाही बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले. फक्त माझ्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी मी 11ला उठले. पण तेव्हा उठल्याच्या नंतर मला हे जाणवलं की हॅबिट, सवय जी आहे ना, अशी लगेच नाही. आज ठरवलं उद्या उठायचं, उद्या उठलो, उद्यापासून पुढचे महिनाभर आपण 6 वाजता रोज सकाळी लवकर उठतो असं नाही होत. त्यासाठी आपल्याला सवय लावायला लागते, आपलं रुटीन बघावं लागतं, आपल्या रुटीन मध्ये फेरबदलाव करावे लागतात भरपूर सारे. सो मी माझ्या बर्थडे पासून ते आजचे व्हिडिओ बनवते, त्या आजच्या दिवसापर्यंत मी माझ्या रुटीनला चेकआउट करते. माझं रुटीन कसं आहे, मी किती वाजता झोपते, काय करते, कशी खाते, काय या सगळ्या गोष्टी फिगर आउट करते. आणि त्यामुळेच
मला हा व्हिडिओ बनवायला सुद्धा उशीर लागला. आणि माझं ना अजून एक माझी इच्छा होती की माझ्या बर्थडे पासून ते पुढच्या 21 दिवसापर्यंत मी योगा चॅलेंज घ्यावा. 21 डेजचा 21 दिवसांचा योगा चॅलेंज असं माझं ठरलं होतं. तर तेही नाही होऊ शकलं. बर्थडेच्या दिवशी बर्थडेची गडबड होती आणि दुसऱ्या दिवशी उठल्याचा शॉक. वेळ किती झालाय, आता कधी करू मी, काय करू? आणि म्हणून मी स्वतःला थोडंसं पॉज केलं, स्वतःला थोडंसं समजवलं, गोष्टी समजून घेतल्या. आणि आता आजपासून तर नाही, पण उद्यापासून तुम्हाला नक्की ह्याचे शॉर्ट्स बघायला भेटतील. 21 डेजचे चॅलेंज घेणार आहे मी. तो ही एक अनाउन्समेंट होती छोटीशी त्याच्यामध्ये. तर हे असं असतं आणि माझं असंच असतं. मी अशीच पेटून उठते थंडीचे दिवस आल्यावरती. आणि एकदम म्हणजे पण एक गोष्ट आहे, मी थंडीचा दिवस आले, माझा बर्थडे आला, मी पेटून किंवा मग त्या दिवसापासून मला नाही करायला जमलं तर मग पुढचा जो 1 जानेवारी असतो त्या दिवशी मी पेटून उठते की आता ह्या दिवसापासून ते पुढच्या 31 डिसेंबर पर्यंत मी माझं आयुष्य चेंज करून टाकणार, 360 डिग्री पॉईंट. पण असं होत नाही, कधीच नाही. मी खूप वर्ष झाली हेच करण्याचा प्रयत्न करते, असं होत नाही. आणि मी जेव्हा माझ्या चुका काढल्या की हे का होत नाहीये म्हणून, तेव्हा मला माझ्या चुका काढायला की होत आहेत काय नेमकं. त्यामुळे मी आता असं ठरवलं की स्टॉप. मी स्वतःला तिथे स्टॉप. का? कारण मी जात होते भरपूर साऱ्या गोष्टी एकत्र करायला. दुसरी सकाळी लवकर उठायचे, योगाही करायचे, चांगलं खायचंही आहे, बुक्सही वाचायचे, अजून पुस्तकं जर्नलिंगही करायचंय, डेली आपलं सगळं कामही करायचे, भगवद्गीताही वाचायची, देवपूजाही करायची, मंदिरात जायचं. नो, रॉंग, स्टुपिड इज अ स्टुपिडिटी आपली सगळ्यात मोठी. का? कारण आपण सगळ्या गोष्टी एक साथ करायला जातो. वा, असं नाही होऊ शकत. आपल्याला जेव्हा आपण नवीन वर्षाचं रेझोल्युशन येतो ना, तेव्हा किंवा मग तुमच्या बर्थडेच्या दिवशी किंवा मग म्हणजे प्रत्येक जण सर्वात मेन चुकीला आपण काय करतो, स्पेशल डेज हे करतो. जस्ट लाईक माझा बर्थडे येतोय, माझा स्पेशल डे, या स्पेशल डेला मी काहीतरी नवीन सुरुवात करणार. न्यू इयर येतो, 1 जानेवारी, आता ह्या 1 जानेवारीला मी काहीतरी नवीन सुरुवात करते. किंवा मग इतर गोष्टी पकडायला गेलं तर दिवाळी आहे, गणपती बाप्पांचं आगमन आहे, महाशिवरात्री आहे, ह्या काही स्पेशल आणि मोठे डेज असतात. त्या दिवशी आपण ठरवतो की ह्या दिवसापासून मेडिटेशन करायला सुरुवात करेल किंवा सकाळी लवकर उठायला सुरुवात करेल, असे आपण विचार करत. पण हे चुकीचं आहे. ज्या दिवशी आपण स्टार्ट करतो तो स्पेशल डे असतो आणि ज्या दिवशी आपण तो एंड करतो त्या दिवशी स्पेशल डे असतो. आणि यात तर ह्यामध्ये एंड करतो म्हटल्यावरती असं समजू नका की त्याचा चॅलेंज घेतला आणि त्याचा एंड केलं किंवा ह्या गोष्टीचा एंड होणार नाही, त्याची बात नाही. तुम्ही जर का आता लवकर उठायला सुरुवात केली तर तुम्हाला आयुष्यभर लवकर उठायचं. तुम्ही आता हेल्दी खायला सुरुवात केली, आयुष्यभर तुम्हाला हेल्दी खायचं. एक्सरसाइज करायला सुरुवात केली, आयुष्यभर तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे. त्याचा एंड नाही. पण एंड होतो कसा ते सांगते. ज्या दिवशी आपलं ते अंगवळणी पडतं, ज्या दिवशी आपण कोणाच्या न सांगण्याने, कोणाच्या न उठवण्याने, कोणाच्या काही न बोलण्याने आपण लवकर उठतो, त्या गोष्टी करतो, ते जेव्हा आपल्या अंगवळणी पडतात, आपल्या रुटीन्स मध्ये येतात आणि आपण आपलं रुटीन्स फॉलो करायला लागतो एफर्टलेसली, अजिबात कुठल्याच एफर्ट्स शिवाय. म्हणजे सकाळी 6चा उठायचा माझा गोल असेल तर बिना आधार मी सकाळी 6ला उठली. सकाळी 6ला उठून माझं जे मॉर्निंग रुटीन आहे, माझं जे मॉर्निंग रिच्युअल आहे ते कम्प्लीट केलं. म्हणजे 6ला उठल्याने असं नाही की डोळे झाकून पड, 6ला उठले, एक मिनिट उठले, माझं सगळं आवडलं, एक्सरसाइज करायला सुरुवात केली, बाहेर फिरायला जायचं, सकाळचं मॉर्निंग वॉकला जायचं, तर उठले, तयार झाली, मॉर्निंग वॉकला गेले. खूप एफर्ट्सलेसली होते. मला अजिबात त्यामध्ये एफर्ट्स टाकायची गरजच नाही, स्वतःला सांगायची गरजच नाही की दिव्या तुला हे करायचंय, उठ, कर. मोटिवेशन, जिथे मोटिवेशनची गरज लागत नाही आणि तुम्ही स्वतःच्या मनाने, बिना कोणाच्या सांगण्याने, बिना मोटिवेशनने एफर्टलेसली जेव्हा ती गोष्ट करतात तेव्हा त्याचा एंड होतो. की ही गोष्ट आता मी एंड केली आहे, कारण की ही गोष्ट माझी हॅबिच्युअल झालेली आहे, माझ्या अंगवळणी पडलेली आहे. आता मला यासाठी एफर्ट्स करायची गरज नाही, तेव्हा त्या गोष्टीचा एंड. आणि आता हे करायचंच का? कारण आपण स्पेशल डेज निवडतो. त्यात आपण ठरवलं स्पेशल डेज निवडायचे नाही. ज्या दिवशी स्टार्ट करू तो दिवस स्पेशल असतो, ज्या दिवशी एंड होईल त्या दिवशी तो स्पेशल असेल. पण तो एंड व्हायला टाइम लागणार, सवय पडायला टाइम लागणार. पण आता समजा तुम्ही ठरवलं की आजपासून मी लवकर झोपायला सुरुवात करणार. आता सांगते, संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत, याचा अर्थ सकाळ नाही. जर का तुम्ही सकाळ व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करू शकता. पण जर का तुम्ही संध्याकाळचा व्हिडिओ बघत असाल तर मग तुम्ही ठरवलं आजपासून मी लवकर झोपायला सुरुवात करणार, आजचा तुमचा स्पेशल डे आहे. पण ह्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीच दुसरा कुठला संकल्प घ्यायचा नाही. दुसरा कुठलाच संकल्प घ्यायचा नाही.
आणि जरी घ्यायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी करू शकतो, मला अजून 2 तरी घ्यायचे, तर मग छोटे छोटे 2-3 घेऊ शकता. म्हणजे 2 घेऊ शकता. आता तुम्ही एक ठरवलं रात्री लवकर झोपायचं, तर त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 घेऊ शकता. म्हणजे असे ऍटलीस्ट 3 संकल्प तुम्ही घेऊ शकता त्या दिवशी. न्यू इयरला घ्या, तुमच्या बर्थडेच्या दिवशी घ्या. जास्तीत जास्त 3, त्याहून जास्त नको. आणि कमीत कमी तर म्हणेन मी एकच घ्या. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. बस 2 तर इथेच तुमचे तयार होत आहेत. कारण की सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे. आणि गेले काही दिवस तर मला आहे ना, माझं असं झालं की मला माझी रुटीन बिल्ड करायची आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी फिगर आउट केल्याच्या नंतर मी हा व्हिडिओ करायला बसलेली आहे. कारण की माझ्या बर्थडेच्या दिवसापासून मी ठरवलं होतं की मी 21 डेजचा चॅलेंज घेणार, झालं नाही. मी लवकर उठणार, झालं नाही. पण आजपासून मी स्टार्ट करणार आणि त्यामुळे आजचाच माझा स्पेशल डे आहे बर्थडे. आज रात्रीपासून मी लवकर झोपायला, बस एवढंच बोलायचं होतं. आता तुम्ही ठरवा तुमचा स्पेशल डे कोणता आणि त्या स्पेशल डेला तुम्ही कोणते आणि किती संकल्प घेताय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर खाली हा इमोजी ड्रॉप करा आणि तुमचे संकल्पही कोणते कोणते आहेत तेही तुम्ही लिहू शकता आणि मी नक्की चेक करेन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. बस, थँक्यू.